पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलच्या शिवलीला अमृत कथेच्या 12व्या भागामध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज, तयाची पाया माझे दंडवत, तयाची पाया माझे दंडवत, जडो आणि प्रीत जडो नामी, जडो आणि प्रीत जडो नामी, तयाची पाया माझे दंडवत, तयाची पाया माझे दंडवत. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. कैलासरामा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःखहारी, तुझवीन शंभू मज कोण तारी. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. नमः पार्वती पते हर हर महादेव. मंडळी, सूत मुनींनी शिवभक्तांच्या अनंत कथा या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. या अध्यायामध्ये कथा सांगत असताना सूत मुनी शौनकादिक श्रोत्यांना सांगतात की श्रोते हो, या शिवलीला शिवभक्तांच्या लीला अतिशय जीवाला पावन करणारे आहेत, पवित्र करणारे आहेत. ज्यांच्या हातून कळत न कळत काही पापाचरण घडलेलं आहे, वाईट गोष्टी जीवनामध्ये घडलेल्या आहेत, त्यांनी भगवान शंकरांच्या या भक्तांच्या कथा अवश्य ऐकाव्यात. शिवचरित्र मनापासून ऐकावं, श्रवण करावं, शिवचरित्राला शिवकथेला आदर द्यावा. याबद्दल खूप अशा प्रकारचं विस्तारानं कवीने या ग्रंथामध्ये 12व्या अध्यायात वर्णन केलेलं आहे. तेव्हा अशा या शिवभक्तांचं महात्म्य सांगत असताना सूत म्हणतात की जे पापी, चांडाळ, अभक्त, दुर्जन जे आहेत, त्याने सुद्धा जर भगवंताचं नामचिंतन केलं, भगवत कथा श्रवण केल्या, तरी त्यांचा देखील उद्धार होतो. त्या संबंधाने एक कथा या ठिकाणी सांगितली गेलेली आहे. दक्षिण भारतामध्ये बाष्कळ नावाचं एक गाव होतं त्या काळामध्ये. आता नावाप्रमाणेच पूर्वीची नावं ही त्या त्या गुणाला अनुसरून असायची. बाष्कळ या शब्दाचा अर्थ सगळं वाईट. त्या गावातली लोक वाईट होती. चोर, जार, व्यभिचारी, पापकर्म करणारे, लुटारू, दरोडेखोर, अशा वाईटच लोकांचं ते एक संपूर्ण गाव होतं. आणि त्या गावामध्ये विदुर नावाचा एक ब्राह्मण राहत होता. फक्त म्हणायलाच ब्राह्मण, तो जन्माला आला होता म्हणून ब्राह्मण म्हणायचं, नाहीतर ब्राह्मण म्हणण्यासारखे काहीच गुण नव्हते त्याच्या ठिकाणी. म्हणून आजकाल आपण जातीवरून कोणाला कोणत्या जातीचं ठरवण्यापेक्षा त्याच्या आचरणावरून, त्याच्या वागणुकीवरून, त्याच्या चारित्र्यावरून त्याला कमी अधिक जातीचं ठरवणं हे जास्त योग्य आहे. जन्म ब्रह्मकुळात प्राप्त झाला, ब्राह्मणात जन्माला आला, पण मद्य मांस भक्षण करत असेल, वाईट लोकांच्या संगतीमध्ये राहून वाईट कर्म करत असेल, तर तो चांडाळापेक्षा चांडाळ समजला पाहिजे. जन्माने ब्राह्मण असून काही उपयोग नाही. आणि एखाद्या हीन कुळामध्ये जन्माला येऊन पवित्र तुळशीची माळ, पवित्र रुद्राक्ष गळामध्ये घातलेली आहे, सत्संग करतोय, पुराण कथा श्रवण कीर्तन भजन करतोय, अशा हलक्या जातीमध्ये, हीन जातीमध्ये जन्माला आला तरी सुद्धा त्याला ब्राह्मण म्हटलं पाहिजे. हा काळाचा असणारा एक महिमा अशा प्रकारचा आहे. नसो
तो दुर्जन असा एक ब्राह्मण आहे, त्याचं नाव होतं विदुर. म्हणजे महाभारतातले विदुर नव्हे, हा नावाचा विदुर होता. आणि तो अतिशय व्यभिचारी, वाईट कर्म करणारा, वेश्येला रत झालेला, रममाण झालेला असा तो होता. आणि जसा तो तशी त्याची पत्नी तशीच होती. पत्नीचं नाव त्या ठिकाणी बहुला अशा प्रकारचं नाव होतं, बहुला. आणि ती सुद्धा अत्यंत व्यभिचारीच होती. आणि ती आपल्या पतीपेक्षा परपुरुषाचं जास्त सुख तिला वाटत होतं आणि परपुरुषाला रमलेली ती होती. आणि एकदा या विदुरानं आपल्या पत्नीला व्यभिचार करत असताना बघितलं. त्याचं माथं भडकलं. त्यांनी लाथाबुक्क्याने तिला मारायला सुरुवात केली. झोडपली. ती म्हणू लागली, तू जर हे करत असशील तर मी केलं तर काय वाईट आहे? तू व्यभिचार करतोस, तू परस्त्री करतोस, मग मी परपुरुषाला रमले तर त्यात काय तुला वाईट वाटायचं काय काम आहे? असं म्हटल्यानंतर तो निरुत्तर झाला. आणि त्यांनी सांगितलं, मग तू गोळा केलेली जी सगळी धन संपत्ती पैसे आहेत ते मला दे, नाहीतर मी तुला मारणार. ती म्हणली ते सगळं खर्च होऊन गेलं. म्हटल्यानंतर त्यांनी पुन्हा तिला मार दिला आणि तिच्या अंगावरचे असलेले दागिने, काही घरात किडूक मिडूक जे होतं ते सगळं नेलं आणि वेश्येला देऊन टाकलं. अशा प्रकारे त्याचं दुर्वर्तन, असा तो वाईट आचरणाचा जीव, पशुतुल्य आचरण, पशुतुल्य ज्याचं जीवन, असा तो दैवयोगात आयुष्य संपल्यानंतर मरण पावला. आणि त्याला मृत्यू झाल्यानंतर यमदूताने ज्या काही यातना ज्या करायच्या होत्या ते त्याला अपार अशा प्रकारचे श्रम त्या जीवाला पुढे नरकामध्ये दिलेले आहेत. आणि ते सगळं नरक यातना भोगून परत त्याला खाली ढकलून दिला मृत्यू लोकावर. तो त्या ठिकाणी एका घोर अशा पर्वताच्या दरीमध्ये पिशाच्य म्हणजे भूत योनीमध्ये जन्म प्राप्त करून तिथं तो भटकायला लागला. सगळं अंग अतिशय रोगट, अंगातून जखमा, अंगातून सगळ्या अशा प्रकारचं रक्तपू, घाण, पोटाला अन्न मिळत नाही, जिकडं जाय तिकडं काटेरी झुडपं सगळी त्या वनामध्ये. अशा वनामध्ये पिशाच्य योनीमध्ये जन्मला. कधी झाडाला उपराट टांगून घ्यायचा, कधी जंगलामध्ये आरडत ओरडत फिरायचा, पोटाला कोण खायला देतंय का असं म्हणून त्या ठिकाणी याचना करायचा, पण तिथं मनुष्यच कोण नव्हता. असा हा तृषाक्रांत भुकेनं पीडित पिशाच्य होऊन त्या जंगलामध्ये भटकू लागला. इकडं कालांतरानं तिची विधवा असणारी पत्नी, तिचं नाव बहुला, तिला एक मुलगा होता. तो मुलगा देखील पतीपासून झालेला होता का परपुरुषाचा होता ही तिला माहीत नव्हतं. त्या मुलाला घेऊन शिवरात्रीच्या पर्व काळाला गोकर्ण यात्रेला जाण्याचा तिच्या मनामध्ये विचार आला. आणि तिथंच तिच्या असणाऱ्या अधोगतीचा त्या ठिकाणी नाश व्हायची वेळ जवळ आली. माणसाच्या मनात सद्बुद्धी ज्यावेळेला निर्माण होते, चांगलं काहीतरी करावं असं ज्यावेळेला वाटतंय, त्यावेळेला समजायचं की आपलं पाप आता कमी व्हायला लागलेलं आहे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, तैशी सद्बुद्धी ही ठेकुटी म्हणू नये. चांगली गोष्ट करायची मनात आपल्या आली की ते अंमलात आणायचा प्रयत्न माणसानं करावा, कारण आपल्या पापाचा नाश होण्याची वेळ जवळ आलेली असते. तिने त्या ठिकाणी मुलाला घेतलं. गोकर्णाच्या यात्रेला ती गोकर्ण महाबळेश्वरला आली. तिथं आल्यानंतर समुद्र स्नान, तीर्थस्नान, भगवान शंकरांचं दर्शन, हा सगळा विधी केला. आणि भगवंताच्या त्या मंडपामध्ये पुराण श्रवण म्हणजे पुराण कथा चाललेली होती, शिवपुराण. त्या कथेमध्ये ती सहज येऊन बसली कथा ऐकण्याकरता. नेमका कथेमध्ये त्या दिवशी विषय निघाला की पाप आचरण करणाऱ्या स्त्रियांची गती काय होते. ज्या स्त्रिया पापाच्या आचरणामध्ये जगतात, जन्माला येऊन पाप करत राहतात, त्यांची पुढं असणारी मृत्यूनंतरची अवस्था काय असते ह्याचं वर्णन त्या कथेमध्ये विस्तारानं निघालं. वक्त्याने अतिशय रंगून सुरस अशा प्रकारचं ते सगळं सांगितलं. काय नरक असतो, काय यातना असतात, काय त्रास होतात, विस्तृत प्रमाणात ग्रंथामध्ये, मूळ ग्रंथामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. आता ती वेळेअभावी मी इथं सांगू शकत नाही. अनंत यातना त्या जीवाला दिल्या जातात, हा त्यातला सारांशाचा मुद्दा आहे. तेव्हा हे सगळं ऐकल्यानंतर तिच्या मनामध्ये पश्चाताप उत्पन्न झाला. अरे म्हटले, हे तर आपण केलंय सगळं लहानपणापासून. जी काही पापं ऐकली, ही सगळी पापं आपण केलेली आहेत आणि आता आपला कालांतरानं मृत्यू होणार आणि हे दुःख आपल्याला भोगावं लागणार, ही भीती मनामध्ये निर्माण झाली. थरकाप झाला तिच्या अंतःकरणाचा. रडायला लागली, मोठ्यांदा हुंदकी द्यायला लागली. सगळे श्रोते लोक तिच्याकडे बघायला लागली, ही बाई अशी का रडायला लागलेली आहे.
आणि तिनं धावत जाऊन त्या पुराणिक बुवांचे पाय, कथाकारांचे पाय धरले. म्हटले, महाराज, हे सगळं जे तुम्ही वर्णन केलंय हे माझ्या बाबतीत घडलेलं वर्णन आहे, हे माझंच वर्णन आहे, मीच अशा प्रकारची नीच कर्म करणारी स्त्री आहे, असं म्हणून तिने आपल्या पापाची कबुली त्या ठिकाणी दिली. इथं मंडळी फार महत्त्वाचा एक मुद्दा असा आहे की मनुष्य जीवनामध्ये माणसाच्या हातून पाप, दोष हे घडत असतात. कोणी असा सज्जनाचा, सात्विकाचा पुतळा म्हणून कोणी जन्माला आलेला नाही आहे. कमी अधिक प्रमाणात पाप हे माणसाकडून घडतं, पण त्या पापाची कबुली एक तर भगवंताजवळ द्यावी आणि सद्गुरूंच्या जवळ, संत महात्म्यांच्या जवळ त्या पापाची कबुली द्यावी. तुकाराम महाराजांनी आपल्याला त्याकरता सांगितले, मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी, हा जो सगळा अभंग आहे ती जीवानं भगवंतासमोर पापाची दिलेली कबुली आहे. तुमचं माझं वकीलपत्र घेऊन तुकाराम महाराजांनी हे बोललेलं आहे. तेव्हा असा आपण देवाजवळ कबूल करावं की देवा, नाही बाबा मी चांगला तेवढा, फार दोष माझ्या हातून घडलेले आहेत, पापी आहे, हे तिथं जर कबूल केलं तर बऱ्याच प्रमाणात त्या पापाची तीव्रता पश्चातापाच्या अग्नीमध्ये जळून जाते. पश्चाताप माणसाला झाला पाहिजे. आणि मीच करतोय ते खरं आहे असं जर रेटून धरलं तर मग त्याला रेटूनच मार मिळत असतो पुढं. असा प्रकार आहे. तिने ती कबुली दिली, निम्म पाप तिचं त्या कबुली जबामुळं नष्ट झालं, पवित्र अंतःकरण झालं थोडंफार पश्चातापानं. आणि मग त्या जे कोणी ऋषी असतील कथा सांगणारे, त्यांनी तिला शिवपंचाक्षर मंत्र दिला. त्या शिवपंचाक्षर मंत्राच्या योगानं तिचा जप कर म्हणून सांगितलं, शिवलीलामृत कथा अखंड श्रवण कर म्हणून सांगितलं. ते सगळं श्रवण केल्यानंतर तिला दिव्यत्व प्राप्त झालं, दिव्य ज्ञान प्राप्त झालं. आणि भगवान पार्वती माता, भगवान शंकर तिला प्रसन्न झाले. वरदान माग म्हटल्यानंतर तिनं सांगितलं की माझा पती निधन झाल्यानंतर तो कुठे गेला आणि काय झाले त्याची अवस्था मला कळाली नाही, ते तेवढं जरा बघून सांगा. तेव्हा पार्वती मातेनं अंतर्ज्ञानानं बघितलं, तो म्हणे पर्वताच्या दरीमध्ये घोर पिशाच भूत योनीमध्ये जाऊन अडकलेला आहे. तिने सांगितलं त्याचा उद्धार केला पाहिजे. तिने पाप पुष्कळ केलेला आहे पण त्याचा उद्धार झाला पाहिजे. तेव्हा भगवंतानी पार्वती मातेने सांगितलं की त्या पिशाच्याला शिवकथा, शिवनामस्मरण हे त्याला जर घडवलं तर त्या ठिकाणी त्याचा उद्धार होईल. तिनं ते मान्य केलं. एका श्रेष्ठ अधिकारी व्यक्तीकडून त्या ठिकाणी जाऊन ते पिशाच्याचं वास्तव्य जिथं होतं तिथं शिवकथा, शिवनामस्मरण केल्यानंतर त्या योगाने त्याला त्याचं श्रवण झालं आणि त्या श्रवणाच्या योगानं त्या ठिकाणी त्याचंही पापाचं निराकरण होऊन त्यालाही दिव्य देह प्राप्त झाला. आणि मग त्याला सगळ्या पापाचा नाश झाल्यानंतर शिवदूतांनी परत त्याच्या योनीतून मुक्तता केली आणि शिवपदाला प्राप्त झाली. इकडे जी बहुला होती तिलाही त्या ठिकाणी शिवा भक्तांचा सत्संग मिळाला, शिवकथा श्रवण घडलं. म्हणून मनुष्यानं आयुष्यामध्ये सत्संगापासून कधी वंचित राहू नये. दुर्जनाचा संघ जेवढा टाळता येईल तेवढा टाळावा आणि सत्संग करता येईल तेवढा करावा. कारण आयुष्यामधल्या पापाचं निराकरण सत्संगामध्ये होत असतं. तसं तिच्या पापाचं निराकरण झालं शिवलिता श्रवणामुळं. त्या ठिकाणी तिचा उद्धार पुढे झाला असं सूतमुनी सांगतात. आणि यानंतर आणखीन एक पुराणातली कथा सूतमुनीने या ठिकाणी सांगितलेली आहे. कैलास पर्वतावरती भगवान शिव परमात्मा स्नानादी विधी उरकून भस्म लावण्याकरता ज्यावेळेला बसले आणि ती लावण्याकरता अंगाला भस्म विभूती घेतली, त्यावेळेला त्या भस्मामध्ये अकस्मात एक खडा निघाला. तो भस्म लावत असताना खडा निघाला, त्याच्यामध्ये भगवान शंकराला थोडासा विक्षेप वाटला आणि तो रागानं तो खडा त्या भस्मातला उचलून त्यांनी जमिनीवर आपटला. जसा तो जमिनीवर खडा आपटला, टाकला, तसा त्या खड्यामधून एक दुर्धर अशा प्रकारचा राक्षस निर्माण झाला, दैत्य निर्माण झाला आणि तो भगवंतासमोर प्रगट झाला. म्हणून मागे एकदा विषय येऊन गेला की भस्म तयार करत असताना त्याच्यामध्ये माती, खडे जाऊ नये याची पूर्ण दक्षता घ्यावी लागते. त्याच्यात माती किंवा खडा आला तर ते मोठा दोष मानलाय. आणि तो भगवान शंकरांच्याच भस्मामध्ये आल्यामुळं त्यांना राग आला, तो खडा टाकला, राक्षस तयार झाला. म्हणला देवा मला काहीतरी सेवा द्या, आता मी प्रगट झालोय, मला सेवा द्या. भगवान म्हणले काय हरकत नाही, जा बाबा, माझ्याकरता रोज भस्माची व्यवस्था करून दे, रोज मला भस्म आणून देत जा. तो त्याप्रमाणे कैलासामधून पृथ्वीवरती आला
आणि रोज भगवान शंकरांना भस्म तो आणून देऊ लागला, चिताभस्म. आता भगवंताला पवित्र चिताभस्म लागत असते. शिवभक्त असणारे, शिवनामस्मरण करणारे, सात्विक आचरणाचे, अशा प्रकारचे त्या असणारे जे चिता असतील ते भस्म भगवंताला पाहिजे. मग असं भस्म मिळणं फार सहसा सोपं नाही, अवघड होतं ते. आणि तो शोधून आणून द्यायचा. परंतु करता करता आता मुळात राक्षसच म्हटल्यानंतर वाईट विचारच मनात येणार, चांगले विचार नाही. त्याच्या मनात असं आलं की आपण किती दिवस अशी याची चाकरी करत बसायची, काय म्हणून करायची, त्यापेक्षा आपणच देव व्हावं आणि त्याकरता काहीतरी केलं पाहिजे. आता ह्याच्याकडनंच काहीतरी वरदान घेतलं पाहिजे हे असा विचार केला. आणि कैलासावरती जाऊन खोटी खोटी नम्रता, खोटा खोटा सद्भाव असं सगळं दाखवून भगवंताला खुश केलं. म्हणजे देवा, तुम्हाला रोज पवित्र चिताभस्मी मी आणून देतो, ही सेवा मी करतोय आणि इथून पुढं करतच राहणार आहे. परंतु एक अडचण अशी आहे की काही वेळेला मात्र खूप त्रास होतो, एके दिवशी मिळतच नाही, त्यामुळे नियमभंग होतो. तेव्हा मला असं वर द्या की मी ज्याच्या मस्तकावर हात ठेवीन तो भस्म झाला पाहिजे आणि ते पवित्र भस्म मी तुम्हाला आणून देईन. आता भगवान शंकराला त्याच्या मनातला भाव कळत नव्हता असं नाही, अंतरसाक्षी आहे. परंतु देव लीला करत असतात, बघत असतात कोणाचं काय कोणाचं काय. देव हसले, तथास्तु म्हणजे तुझ्या म्हणण्यासारखं होईल. त्या प्रमाणात त्या भस्मासुराला वर मिळाल्यानंतर मग काय विचारता, माकडाच्या हातात कोलीत दिल्यानंतर काय करेल माकड. म्हणून कुणाच्या हातात सत्ता जावी, कुणाच्या हातात अधिकार मिळावेत हे सुद्धा महत्त्वाचं आहे. नको त्याच्या हातात सत्ता, नको त्याच्या हातात नको ते अधिकार जर गेले तर सगळं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. तसं त्या वरदानाचं आहे. राक्षसांना वरदान देव देत होते पण त्याचा परिणाम वाईट होत होता. तो सगळ्यात सात्विक ऋषी मुनी असणारे, देवभक्त असणारे सज्जन माणसं, त्या सगळ्यांचं भस्म करतच सुटला. आता देवाला किती भस्म लागणार एका दिवसाला, पण तो सगळंच भस्म करत सुटला. असं म्हटल्यानंतर सगळे घाबरले. ऋषी मुनी, तपस्वी, साधू, महात्मे सगळे इंद्राकडे शरण गेले. इंद्रदेव ब्रह्मदेवाला शरण गेले. ब्रह्मदेव भगवान विष्णूकडे जाऊन विष्णूंना सगळं गाराणं घातल्यानंतर भगवंत म्हणले ज्यांनी वरदान दिले त्याच्याकडेच गेलं पाहिजे आपल्याला. भगवान शंकराकडे हे सगळे मिळून गेले. शंकराला सगळी हकीकत सांगितली आणि भगवान विष्णू म्हणतात, महादेवा बघा आता म्हणजे तुमची सुद्धा काय अवस्था धडक दिसत नाही म्हणले मला, कारण आम्हाला सगळ्यांना मारायचा विचार हा करायला लागला आहे आणि आमचं झाल्यानंतर तुमचाच नंबर लागणार आहे, बघा काय करता. तेव्हा भगवान शंकर हसले. म्हणजे असा जर त्या राक्षसाचा जर धुमाकूळ सुरू असेल तर त्याची मरणाची वेळ जवळ आली आता निश्चित आहे. म्हणले तुम्ही चिंता करूच नका, म्हणले काहीतरी घडेल आता, बघा म्हणले गंमत. असं म्हणत तो भस्मासूर भस्म घेऊन आला. भगवान शंकराला नमस्कार केलं, भस्म दिलं आणि बघतोय तर काय, इंद्र, ब्रह्मदेव, विष्णू सगळे देव आले तिथं कैलासावर. त्याच्या लक्षात आलं की आपला गाराणं सांगण्याकरता, तक्रार सांगण्याकरता हे आलेले आहेत. तो रागानं सगळ्यांच्याकडे बघायला लागला. हे काही बोलले नाहीत. तो भगवान शंकर म्हणले, अरे भस्मासुरा, मी तुला वर कशा करता दिला होता, त्याचा तू उपयोग काय करायला लागलाय. म्हणजे हे वाईट कर्म सोडून दे म्हणले, चांगलं नाही. असं म्हटल्यावर त्याला राग आला. हे म्हणले गोसाव्या, कुणाला बोलतोयस म्हणले, मला तुझ्या डोसक्यावर हात ठेवतो आणि पार्वती घेऊन जातो म्हणले, आता काय करणारच बघतो म्हणले, मी कुणालाच आता ठेवत नाही. असं म्हणून भगवान शंकराच्या डोक्यावर हात ठेवायला तो धावत आला. भगवंताला तेच पाहिजे, त्याला भडकवायचं होतं देवाला, म्हणून त्याला बरोबर त्याने युक्ती उपयोगाला आणली. ते भडकलं आणि डोक्यावर हात ठेवायला आला. तसे भगवान शंकराने उडी मारली कैलासावरून. हे धूम पळत सुटले. वाटेल तिकडं राना वनातनं दिशा घावत तिकडं पळायला लागले. भगवान शंकर पुढं, हा भगवंताच्या मागं. पळता पळता आता देव पळायला लागल्यानंतर राक्षसाला काय घावणार आहे. 2 मिनिटात जवळ असल्यासारखं दाखवायचं, पुन्हा आणखीन एकदम लांब अशा प्रकारचं दाखवायचं. असं करत त्याला हुलकावण्या देत 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 इतका पळवला, दऱ्या खोऱ्या, रानं वनं. आपण एखाद्याला म्हणतो ना जसं ताणून मारायचं एखाद्याला, तसा प्रकार भगवान शंकराने केला. पळून पळून दबलं पण भगवान शंकर काही सापडेनात हातामध्ये. इकडं पार्वती मातेने भगवान विष्णूचा धावा केला. म्हणजे तू माझा बंधू आहेस, तूच माझा भाऊ पाठीराखा आहेस आणि आता या विघ्नापासून माझं निवारण तूच केलं पाहिजे. भगवान विष्णू प्रगट झाले. पार्वती मातेला आश्वासन दिलं. म्हणजे तुम्ही घाबरू नका, मी बघतो म्हणले काय करायचं. आणि हे दोघं पळत होते
त्या वनामध्ये भगवान विष्णू प्रगट झाले एका सुंदर मोहिनीच्या रूपामध्ये. मोहिनी म्हणजे 16-17 वर्षाची अशी नवतारुण्यामध्ये प्रवेश झालेली अशी कुमारिका, सुंदर म्हणजे तारुण्याचा उच्चांक, सौंदर्याचा लावण्याचा उच्चांक, सगळ्यात जास्तीत जास्त जे सगळे सौंदर्याचे गुण असतील ते सगळे भगवंतांनी धारण केले. आणि भगवान शंकर पुढं आणि त्यांच्या मागं भस्मासुर या दोघांच्या मध्ये प्रगट झाले. त्या पैंजणाचा आवाज, त्या अंगाचा येणारा सुगंध आणि ते मंजूळ असणारा तिचा गायनाचा आवाज हा सगळा ऐकला तो भस्मासुर विसरला शंकरांच्या मागं पळायचं. तो तिथंच त्याचा ब्रेक लागला. काचच्या दिवशी ब्रेक लागला आणि थांबली गाडी त्याची. गाडी जशी थांबली तसं इकडे तिकडे बघायला लागला, सुगंध कुठून येतोय, पैंजणाचा आवाज, गायनाचा आवाज कुठून येतोय. तर एका झाडामागं उभी राहून ती अशी स्वतःच्या धुंदीमध्ये अशी गात होती मस्तपैकी. भस्मासुर तिच्याकडे गेला. जसा गेला तसा तिनं एक कटाक्ष त्याच्यावरती डोळ्याचा टाकला, भोवळी वाकडी करून. टाकल्यानंतर झालं गार झालं, ते निम्म सगळं वितळलं त्याचं तिथंच. आणि ती सगळं सौंदर्य बघितलं, तिचा कटाक्ष बघितला, तिचा हावभाव बघितला, सगळं विसरला. म्हणला पार्वतीला घेऊन करायचं काय म्हणला. हिच्यासारखी जर सुंदर तरुणी आपल्याला मिळाली तर अजून काय पाहिजे, जाऊ दे सगळं म्हणले. तिच्याजवळ गेला. तो कुठली, कोण, काय, अमुक तमुक सगळी विचारपूस केली. म्हणले मी अशीच वनकन्या आहे. म्हणले इतकी सुंदर जगामध्ये सुंदर स्त्री तू कशी काय, म्हणले मनुष्य योनीमध्ये कशी काय. म्हणजे भगवान शंकराची लीला आगाध आहे म्हणले, त्यांनी मला निर्माण केलेली आहे. भगवान विष्णू बोलले, हसत हसत बोलले. त्या बोलण्याच्या मोहजाळामध्ये त्याला अडकवलं आणि त्याने प्रस्ताव मांडला, मग तू मला वरशील का, मला पती म्हणून स्वीकार करशील का माझा. ते म्हणले काय अडचण नाही, करीन, पण आमच्या जमातीमध्ये एक अशी पद्धत आहे म्हणले, आमची प्रथा आहे अशी वनवासी लोकांची, की आमचं जे दैवत आहे त्या दैवतापुढं होणाऱ्या पतीला नाचायला लावायचं, नृत्य करायला लावायचं. आणि ती मुलगी जशी नृत्य करेल तसं तो जर पती म्हणजे ठरणारा पती तसा जर नृत्य करत असेल तर मग त्याला द्यायची मुलगी, अशी पद्धत आहे. मग तुम्ही करणार का मी करत तसं नृत्य. हो म्हणले करतो मी. चल म्हणले कुठं आहे. आता ते खोटं खोटंच एक वडाचं झाड, त्या वडाच्या खाली झाडाखाली एक दोंडा मांडलेला होता, त्यालाच देव केला विष्णूने. म्हणले या देवाला नमस्कार करा. मी पण नमस्कार करते आणि आपण नाचायला सुरुवात करायची. परंतु एक लक्षात ठेवा की मी जसे हावभाव करीन, मी जसे हस्तसंकेत करीन तसं तुम्ही सगळं करायचं बरोबरला बरोबर, कुठं चुकून द्यायचं नाही. असं जर केलात आणि तुम्ही माझ्या बरोबरीनं जर नृत्य केलं तर म्हणले मग हे लग्न होईल. ठीक आहे म्हणले, तू नृत्य करायला सुरुवात कर. तिनं नृत्य करायला सुरुवात केली. पायाच्या वेगवेगळ्या हालचाली, गुडघ्यांच्या पासून खालचे पाय, गुडघ्याच्या वरच्या मांड्यांची हालचाल, त्याचप्रमाणे कमरेचं असणारे जे काही असणारा लवचिकपणा तो सगळा नृत्यामध्ये दाखवायला लागली. हाताचे सगळे वेगवेगळ्या हालचाली ज्या नृत्यामध्ये अभिनय असतात त्या सगळं करत 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 भस्मासुर तसं करायला लागला. आणि तो इतका तल्लीन झाला, एका अशा विशिष्ट पॉईंटला आला की त्याला काय आपण करतोय ते त्याचं त्याला स्मरण राहिलं नाही. अशा पॉईंटला बरोबर त्या मोहिनीने आपला हात वरती केला, त्यानंही हात वर केला. तिनं आपल्या डोक्यावर हात ठेवून घेतला, त्यानंही आपल्या डोक्यावर हात जसा ठेवला तसा भस्म. कारण वरदान होतं डोक्यावर हात ठेवला की भस्म, कोणी असू दे. त्या ठिकाणी तो भस्म होऊन गेला. वेळ लागला नाही, एक क्षणात. तेव्हा भगवान शंकरांनी मागं वळून बघितलं की कुठपर्यंत आलाय भस्मासूर. ते भस्मासूर दिसलाच नाही, पण ही मोहिनी मात्र त्याला दिसली, भगवान शंकरांना दिसली. तिला बघितल्यानंतर तो भगवान शंकर सुद्धा एवढे तपस्वी, योगी, सर्वसंग परित्याग केलेले, वैराग्य विरागी, परंतु त्यांच्याही मनामध्ये कामभाव निर्माण झाला. आणि त्या मोहिनीकडे बघितल्यानंतर त्यांचंही वीर्यपतन निर्माण झालं. 8 भागामध्ये ते अष्टभैरव अशा प्रकारचे जन्माला आले असं वर्णन केलेलं आहे. तेव्हा मग त्या भगवान हसले आणि आपलं मूळ रूप प्रगट करून भगवान शंकराला दाखवल्यानंतर शंकर थोडेसे लज्जित झाले, थोडेसे खजील झाले. पण दोघं हसत खेळत गप्पा मारत पुन्हा कैलासावरती आले. आल्यानंतर पार्वती मातेने बघितलं की मेवण्यांची जोडी यायला लागलेली आहे. हसत खेळत यायला लागलेत, म्हणजे सगळं आलबेल व्यवस्थित घडलेलं आहे. दोघं आले. पार्वती मातेने दोघांचं व्यवस्थित आदरातिथ्य केलं. आपल्या भावाचं, आपल्या पतीचं दोघांचं आदरातिथ्य करून दोघांना आसनावर बसवून दोघांची विधियुक्त पूजा करून दोघांना मनोभावे वंदन केलं. म्हणजे हे माझं नशीब चांगलं आहे
की भगवान विष्णूसारखा माझा भाऊ पाठीराखा आहे आणि भगवान श्री शिवशंकरांच्या सारखी माझी पती आहेत, या त्रैलोक्यात मीच धन्य आहे, असं पार्वतीने त्या ठिकाणी स्वतःची धन्यता व्यक्त केली. अशा प्रकारची ही कथा सांगून त्या ठिकाणी सूत मुनी सांगतात की श्रोते हो, अशा भगवान श्री शंकरांच्या आघाद लीला, आघाद चरित्र ही वर्णन जेवढी करावी तेवढी अपुरी आहेत, तेवढी कमी आहेत. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये काय करावं? ज्याला तीर्थयात्रा करायला जमत नसेल, ज्याला योग यागादी अनुष्ठान साधनं जमत नसतील, त्यांनी श्रवण भक्ती करावी. भक्ती, नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्तीला फार महत्त्व आहे. तिथं काही खर्च करावा लागत नाही, काही द्यावं लागत नाही, काय नाही. फक्त मन एकाग्र करून, मन भगवतचरणी लीन करून आपण जर भगवंताच्या लीला श्रवण केल्या तर कलियुगामध्ये श्रवण भक्तीमुळं अनेक जणांचा उद्धार झालेला आहे. ती श्रवण भक्ती श्रेष्ठ अशी या ठिकाणी आपल्याला या अध्यायामध्ये सुतमुनींनी श्रोत्यांना सांगितलं. तीच कथा श्रीधर स्वामींनी मराठी भाषेमध्ये शिवलीलामृतामध्ये आपल्याला सांगितलेली आहे. त्या कथेचा काही सारांश आपल्या वेळेच्या मर्यादेमध्ये मी आपल्यासमोर सांगण्याचा प्रयत्न केला. आजची कथा आपल्याला कशी वाटली ते जरूर कळवा मंडळी. झालेली कथारूपी सेवा भगवान श्री शंकरांच्या चरणी अर्पण करूया. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. भेटूया पुन्हा उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.